लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। हिंडुल मत रे भैया। अरे वो अंगली को तो पहले मार के भगा उसको, साली को। हाँ, वो फालतू की बड़बड़ कर। उसकी बीवी होगी वो। अरे लेकिन उसको हटा दो वहाँ से, वो बेवकूफ को। उसको देखकर वो और वो हो रहा है। उसको हटाओ रे, उसको हटाओ रे। हट हट। उसको हटा दो, उसको। हाँ, वो बेवकूफ औरत को हटाओ। नहीं मारेंगे ना, नहीं मारेंगे, बचाएंगे, वो बचाएंगे। मत कूद मत। नागपूरमध्ये एक धक्कादायक पण सुदैवी शेवट झालेली घटना समोर आली आहे। पत्नीशी भांडण करून दारूच्या नशेत गच्चीवर चढलेल्या तरुणाची पोलीस आणि अग्निशमन दलानं सुखरूप सुटका केली आहे। आकाश असं या तरुणाचं नाव असून पत्नीशी वाद झाल्यामुळे ती माहेरी गेली होती। काल आकाश दारूच्या नशेत सासरवाडीत पोहोचला। सुरुवातीला बोलाचाली झाली, मात्र वाद वाढताच परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं लक्षात येताच आकाशने तिथून पळ काढला। गोंधळलेल्या अवस्थेत तो रामदास पेठ येथील आशिष अपार्टमेंटमध्ये शिरला आणि थेट गच्चीवर जाऊन पाईपच्या सहाय्यानं खाली उतरण्याचा प्रयत्न करू लागला। मात्र नशेमुळे त्याचा तोल गेला आणि तो 5व्या मजल्यावरील खिडकीच्या अरुंद सज्जावर अडकून पडला। त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि जवळपास तासभर चाललेल्या बचाव कार्यानंतर आकाशला सुखरूप खाली उतरवण्यात यश आलं। सुदैवानं मोठी दुर्घटना टळली, मात्र क्षणिक राग आणि नशेच्या भरात घेतलेला निर्णय किती जीवघेणा ठरू शकतो याची ही घटना जाणीव करून देते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नागपूर। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।